नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या आम्ही वरळीकरमध्ये स्वागत करतो। उमेदवार आपला सिरीज सुरू आहे। आज आपण आहे वरळीतील 195 वॉर्डमध्ये। 195चे जे उमेदवार आहे शिवसेना मनसे युतीचे विजय भनगे, आज आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहे। जाणून घेऊया उमेदवार आपल्यामध्ये की काय त्यांचं विजन आहे, काय मिशन असणार आहे, की निवडणूक जिंकून आल्यानंतर कशा पद्धतीने आपल्या प्रभागामध्ये ते विकसित कामं करणार आहेत। तर सर्वात प्रथम तुमचे धन्यवाद, तुम्ही आपल्या चॅनलसाठी वेळ दिला। तर पहिला माझा प्रश्न हाच आहे की गेले 25 वर्ष शाखा प्रमुख म्हणून कार्यरत आहे। तर या कार्यकाळामध्ये आपला वॉर्ड किंवा वरळीचा बदल कसा पाहिला तुम्ही? मी इथे शाखा प्रमुख झालो 2000 साली, त्यामुळे तेवढी शाखा कार्यरत नव्हती आमची। पण 2000 सालापासून कार्यरत झाल्यावर मग इकडचे अनेक तेलुगू समाज असतील, बौद्ध समाज असतील, उत्तर भारतीय समाज असेल किंवा मुस्लिम समाज असेल, त्या सर्वांना घेऊन या विभागात मी जेव्हा ह्या विभागात नगरसेवक शिवसेनेचा नव्हता, आमदार शिवसेनेचा नव्हता, खासदार शिवसेनेचा नव्हता, त्या सगळ्या लोकांना घेऊन मी आज ह्या विभागामध्ये या 195 वॉर्डमध्ये गेली अनेक वर्ष शिवसेनेचे नगरसेवक मी 2 ते 3 निवडून आणले। त्यामुळे नक्कीच ह्या विभागात बदल होणार। शेवटी महापालिका गेले 3-3.5-4 वर्षांनी निवडणूक होत आहे, त्यामुळे गेले अनेक वर्ष महापालिका होत नसल्यामुळे जी रस्त्याची अवस्था वाईट आहे, साफसफाई आहे, आरोग्याच्या बाबतीत असेल, प्रदूषणाच्या बाबतीत असेल, शिक्षणाच्या असतील, पूर्णपणे विस्कळीतपणा आलेला आहे मुंबई महापालिकेला। कारण मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारायला नगरसेवकच नसल्यामुळे मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पूर्ण महापालिका विस्कळीत करून ठेवलेली आहे। माझं पहिलं प्राधान्य असेल मुंबई महापालिकेच्या 195मधील जे कोणी वॉर्ड ऑफिसर असतील त्यांना नागरिकांची कामं कशी करावी, सकाळी उठून रस्त्यावर फिरलं पाहिजे। पूर्वीचे अधिकारी कामावर आले की हजेरी लावल्यानंतर जे जेई आहेत, इंजिनियर आहेत किंवा स्टाफ आहे, कर्मचारी आहे, झाडूवाल्यांचे मुकादम असतील, हे असतील, ते सकाळी 8ला रस्त्यावर असायचे। पण आता गेली 10 वर्ष आम्ही 5-6 वर्ष बघतोय कुठलाही अधिकारी रस्त्यावर फिरायला मागत नाही, जो तो कॅबिनमध्ये बसून सूत्र हलवायला बघतोय। त्यामुळे मुंबई महापालिकेची व्यवस्था ही थोडीफार या विभागामध्ये विस्कळीत झालेलीच आहे। नक्कीच शाखा प्रमुख म्हणून सर्वात मोठी लढाई कोणती होती आत्तापर्यंत गेल्या 25 वर्षात? शाखा प्रमुख म्हणून मी लढाई म्हटलं तर ती काय लढाई म्हणता येणार नाही। माझ्या दृष्टीने मी सामाजिक कार्य 25 वर्ष गेली अनेक करतोच आहे, त्यामुळे यापुढेही करत राहणार। लढाई म्हणता येणार ती एक समाजसेवाचं व्रत आहे। आपलं नाव मला दिसलं तर त्यावर काय सांगा, हे समीकरण कसं जुडलं? आणि मुंबईमध्ये 1 नंबर मताने निवडून देणार प्रश्नच येत नाही तो, कारण लोकांना कळते माझी 25 वर्षाची समाजसेवा आहे। कारण या विभागात मी सकाळी 7ला उठो, 8ला उठो की 6ला उठो, जेव्हा मी उठून सकाळी फिरतो तो यामुळे रस्त्यावर असतो, लोकांना दिसते। आणि विजय भनगेची शाखा 24 तास उघडी असते, त्यामुळे लोकांना पण माहिती आहे की समाजसेवा करणाराच नगरसेवक या विभागात पाहिजे। लोकांच्या भावना माझ्याशी जुळलेल्या आहेत, त्यामुळे लोक 100% ह्या निवडणुकीत मला 100% वन साईड निवडून आणणार। आणि आता ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची सुरुवात झाली, कारण BJPचं पूर्ण कॅडर ह्या विभागात उतरलं आहे। मग ते RSSवाले असतील किंवा लोढासारखे बिल्डर असतील की ते ह्या विभागात चाळीत माणसं पाठवली जात आहेत, मंडळांना बोलवत आहेत, पैशाचे आमिष देत आहेत, टॉवरमध्ये जात आहेत। म्हणजे एवढी त्यांना आता भीती वाटते की विजय भनगे कितीही काही केलं ते 100% निवडून येणार, एवढं नक्की। निवडून आल्यानंतर आपल्या विभागामध्ये पुढील 5 वर्षामध्ये अशी 3 कोणते महत्त्वाचे ठोस निर्णय ज्याच्यावर तुम्ही सगळ्यात पहिलं लक्ष द्या? ह्या विभागात बघायला गेलं तर पाण्याच्या बाबतीत काही प्रश्न असतील किंवा शिक्षणाच्या बाबतीत काही शाळेचे प्रश्न असतील किंवा आरोग्याच्या बाबतीत, तर आरोग्याच्या बाबतीत सध्या वाईट परिस्थिती आहे। बघावं तिथे मुंबईमध्ये किंवा विभागामध्ये प्रदूषण आहे, लोकांना सर्दी, खोकला, गळ्याचे इन्फेक्शन, TB असे प्रकार वाढत चालले आहेत। लोक एवढी हैराण आहेत, डोळ्याचे आजार आहेत की प्रदूषणामुळे लोक एकदम म्हणजे हैराण झालेले आहेत। त्याच्यावर माझं जास्त फोकस असेल, शिक्षणावर जास्त फोकस असेल, आरोग्यावर जास्त फोकस असेल। महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एल्फिस्टन ब्रिजचं सध्या काम चालू असल्यामुळे केमकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे।
वरई रोडवरून जावं लागतं. तर वरईकरांची बऱ्याच मागणी आहे की वरईमध्ये असं एक अत्याधुनिक रुग्णालय असावं. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? बघा, ह्या प्रश्न आजचा नाही आहे. मी जेव्हा शाखाप्रमुख झालो, आमचे तेव्हा शिवसेना भाजपची सत्ता आलेली 95 साली, तेव्हा आमचे एक चंद्रकांत खैरे दादा सेंट्रल खासदार होते, राज्यमंत्री होते, मंत्री होते इथे. तेव्हा आम्ही कामगार हॉस्पिटलमध्ये जे इथून पेशंट ज्यांना कोणा अटॅक वगैरे येतो त्यांना केममधून नेताना एल्फिस्टन ब्रिजवर ट्रॅफिक असल्यामुळे रस्त्यातच ते दगवायचे. तेव्हापासून मी ती सुरुवात केलेली. माझे स्वतःचे वडील माझ्या मांडीवर एल्फिस्टन ब्रिजवरच हे एक्सपायर झाले. त्यामुळे आम्ही राज्य सरकारकडे निवेदन दिलेलं की कामगार हॉस्पिटल सध्या कामगार वस्ती नसल्यामुळे चालत नाही, तो चालू ठेवावा. तसंच त्याचे 2 माळे एक म्युन्सिपाल्टीचे केमचा जो युनिट आहे तो इथे आणावा, जेणेकरून पेशंट स्टेबल झाला की तो केमला ट्रान्सफर करावा. ही आमची पहिल्यापासून भूमिका आहे. तसेच आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून आमच्या आज सध्याचे आमदार आहेत शिवसेना उपनेते सचिन भाऊ आहे, यांच्या माध्यमातून आम्ही पोद्दार हॉस्पिटलला 8 बेडचं ICU निर्माण केलेलं, व्हेंटिलेटर सहित. पण जे पोद्दार हॉस्पिटल आहे ते आयुर्वेदिक हॉस्पिटल असल्यामुळे तिकडच्या डॉक्टरांना ICU युनिट किंवा ऑक्सिजन व्हेंटिलेटर हे चालवायचं प्रशिक्षण नव्हतं. कारण आयुर्वेदिक डॉक्टर काय गोळ्या औषधं देणं एवढंच त्यांना माहिती होतं, ऑपरेशनचं क्वचित. त्यामुळे त्यावेळी पण आमचे खासदार होते मोहन रावले, आम्ही स्वतः सगळ्यांनी पोद्दार हॉस्पिटलला बैठक घेऊन सांगितलेलं की ह्या विभागात आरोग्याचा मोठा प्रॉब्लेम आहे. तर पोद्दार हॉस्पिटलचे डॉक्टर जे हॉस्पिटलला जाऊन 6-6 महिन्याची ट्रेनिंग घ्यावी, जेणेकरून जे 8 ICU बेड लावलेत पोद्दार हॉस्पिटलला ते इकडच्या लोकांना त्याचा वापर करण्यात येईल. आणि त्या ICU वॉर्ड चालवण्यासाठी डॉक्टरांना प्रशिक्षण गरजेचं आहे ना. त्यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं की पोद्दारचे जे डॉक्टर आहेत त्यांना जे हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षण घ्यावं त्यांनी, आणि मग पोद्दारचे ICU बेड चालू करावे. पण कुठलाही शासनाने आम्हाला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आज पोद्दारला जे ICU बेड सचिन भाऊ यांच्या प्रयत्नाने झालेले होते त्या टोटल भंगारमध्ये गेलेले आहेत. याला जबाबदार शासन आहे ना. आम्ही प्रत्येक वेळी मागणी केलेली आहे. आजही वळली CPS येथे मेडिकल पूर्वीचे जे रिझर्व आहे हॉस्पिटलचं वॉर्ड तो तर अजूनही तसाच आहे. ज्या संस्थेला दिला त्या संस्थेने काय हॉस्पिटल अजूनही बांधलेलं नाही. तर आदित्य साहेबांच्या माध्यमातून ती जागा मागण्यात आलेली आहे. भविष्यात मला वाटतं ते आमची सत्ता असती तर नक्कीच ते हॉस्पिटल आता सुरुवात काम झालं असतं. पण आता ते हॉस्पिटल आम्ही नक्कीच म्युन्सिपाल्टीच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणार. कारण त्याची लीज ॲग्रीमेंट वगैरे मी चेक करणार. कारण इथे वळलीकरांसाठी हॉस्पिटल असणं गरजेचं आहे. कारण भरपूर समस्या आहेत. लोअर परेल ब्रिज असो, एल्फिस्टन ब्रिज असो, एवढं ट्रॅफिक असतं की पेशंट तिथपर्यंत पोचूच शकत नाही. त्यासाठी आम्ही नक्कीच व्यवस्था आणि मुंबई महापालिकेमध्ये त्याच्यावर नक्कीच मी पहिला प्रश्न मांडून विचार करणार आहे. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आहे जो सध्या चर्चेचा आहे. शिवसेना मनसेची युती झाल्यापासून मराठीचा जो मुद्दा आहे तो चर्चेवर आला. तर काही अमराठी बांधवांना प्रश्न पडलाय की मग शिवसेना मनसे फक्त मराठींसाठीच काम करणार की अमराठी बांधव पण आपले असणार. तर त्यावर तुम्ही काय सांगाल? असं काही नाही. मुंबईत जो 4-4 पिढ्या राहतो, मग तो तेलुगू असो, उत्तर भारतीय असो किंवा कुठल्या समाजाचा असो, तो 4-4 पिढ्या राहणारा ज्याचा जन्म इथे झाला आहे तो शेवटी मुंबईकरच आहे. तो कुठल्याही समाजाचा असला तरी तो तेलुगू असला तरी तेलुगू मराठीच झाला. कारण त्यांचं अस्तित्वच इथे निर्माण झालं आहे. तर त्यांच्यावर कुठलीही गदा आणणार नाही. ते आमचे भाऊबंधच आहेत. त्यांना घेऊनच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली जाणार आणि त्यांना घेऊनच या विभागाची समाजसेवा केली जाणार. कोरोना काळामध्ये सर्वांनी पाहिलं की प्रत्येकजण काही ना काही समाजसेवा करत होता. तेव्हाचा अनुभव काय सांगाल? कारण 195 जो आपला वॉर्ड आहे इथून देखील तुमच्या शाखेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम झाले. तो अनुभव कसा सांगाल? कोरोना काळातला अनुभव एकदम वाईट होता. बाजूवाले एकमेकाला विचारत नव्हते. प्रत्येकजण दरवाजा बंद करून होता. तेव्हा मी स्वतः माझ्या सहकाऱ्यांना घेऊन आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही दारोदारी जाऊन माळ्यावर जाऊन सॅनिटायझर केले, मास्क पुरवले, अन्नधान्याची व्यवस्था केली, एक्सरे मशीन शाखेकडे मागवली, ॲम्ब्युलन्स रथची व्यवस्था केली. प्रत्येक नागरिकाला आम्ही कुटुंबाप्रमाणे सांभाळलं. या विभागातला कुठलाही नागरिक असो, कुठलीही सोसायटी असो,
तेलुगू बांधव असतील, उत्तर भारतीय असतील, मध्य प्रदेशचे असतील, मुस्लिम समाज असेल, सगळ्यांना आम्ही मुंबईकर म्हणून सांभाळलेलं आहे. आम्ही कुठेही शिवसेनेच्या माध्यमातून जातीभेद न करता त्यांच्या घराघरावर जाऊन नागरिक सेवा आम्ही पुरवली मुंबई महापालिका आणि आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली. आणखीन एक, वरईमध्ये अनेक शाळा आहेत, कुठेतरी मराठी शाळा ज्या आहेत त्या थोड्याशा लोप पावत चालल्या, तर त्याबद्दल काय सांगाल? महापालिकेची शाळा आहेच, पण अशी एक अत्याधुनिक शाळा असेल की जिथे मराठी शिक्षण घेणारी लोक तिथे जास्तीत जास्त संख्येने लोकांनी आपल्या मुलांना राखलं, त्यावरून काय? तर आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेच्या ज्या शाळा आहेत म्युन्सिपाल्टीच्या, त्यात CBS बोर्ड वगैरे ICI बोर्ड करून आज त्या चांगल्या चाललेल्या आहेत. मुक्तांगणसारख्या शाळा आज जोरदार चालू आहेत, कुठेही मुलं कमी नाही आहेत. आपल्या प्रभागात तरुण मतदार देखील आहे, तर तरुण मतदारांना काय सांगाल? त्यांनी तुम्हाला का निवडावं यंदाच्या इलेक्शन, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तरुणांना माहिती आहे, गेली 25 वर्ष मी समाजसेवा करतोय, जीव ओतून समाजसेवा केली आहे. त्यामुळे तरुण माझ्यावर नक्कीच प्रेमाने मतदान करणार. तर त्या तरुणांना पण जास्तीत जास्त म्युन्सिपाल्टीमध्ये कसं रोजगार निर्माण होईल, कशी योजना राबवली जातील, ते महिला पुरुषांसाठी त्या योजना मी नक्कीच राबवण्याचा प्रयत्न करतो. एक शेवटचा प्रश्न, आपल्या माध्यमातून तुम्ही आपल्या प्रभागातील मतदारांना काय सांगू? संदेश काय, आज घरोघरी संदेश पोचलेलाच आहे. आज पोलीस खात्यातलेच आमचे अधिकारी जे आज पोस्टलनी मतदान करतात, काल पण केले, आज पण केले. आणि या विभागातली जनता माझ्या समाजसेवेला न्याय देणार आहे. त्यामुळे मी निसंकोच आहे. कितीही काही वादळ आले तरी 195 मधले जे वळलीबिडीचा असतील, लोअर परेल असतील, प्रभादेवी एल्फिस्टन मधले मतदार असतील किंवा गणपतराव कदम मार्गावरचे मतदार असतील, ते मतदार कुठेही न डगमगता या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा हा मुंबई महानगरपालिका फडकवणार. आणि जे स्वप्न आहे उद्धव साहेबांचे आणि राज साहेबांचं, ते स्वप्न या विभागातले मतदार आणि जनता सिद्ध करून दाखवणार. तर आपण पाहिलं वॉर्ड क्रमांक 195चे उमेदवार विजय बनगे यांच्याशी आपण गप्पा मारल्या, त्यांचं विजन मिशन त्यांनी आपल्याला सांगितलं. अशा अनेक सिरीज आपण आपल्या वरीतील उमेदवारांचे घेणार आहे, उमेदवार आपल्या या सिरीजच्या माध्यमातून. पण या प्रत्येक मुलाखतीमध्ये आम्ही एक विशेष सूचना देतोय, ती म्हणजे आम्ही वरईकर कुठल्याही पक्षाचं किंवा उमेदवाराचं समर्थन करत नाही. ही जी मुलाखत आहे ही आपल्या मतदारांपर्यंत उमेदवार आपला कोण आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे ह्याची माहिती पुरवण्याकरता आपण करत आहे. तुर्तास थांबतो. नवीन सिरीजमध्ये आपण लवकरच भेटू. धन्यवाद.